नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अर्णव जेव्हा आता आईचं ते आजीने दिलेले लेटर वाचतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो। तो आजीला विचारतो की आजी, अगं यामागे तुम्हाला आईचं हे लेटर कधीही वाचायला दिलं नाहीस। तेव्हा आता आजी म्हणते की अरे माझ्या कपाटात साड्यांच्या गठ्ठ्यात ते पत्र होतं, परवाच कपाट साफ केली आणि तेव्हा मला हे पत्र मिळालं आणि हे बघ चिंटू, तू करशील ना रे पूजा। तेव्हा आता अर्णव ही पूजा करायला तयार होतो। तेव्हा आता आजीला खूप आनंद होतो, आजीचे डोळे भरून येतात। अर्णव आजीला म्हणतो की आईसाठी ही पूजा मी नक्की करेल। त्यानंतर आता इकडे राकेश हा जयू-आत्याच्या घरी आलेला असतो, कारण बरेच दिवस झाले तो इंदोरला गेलेला असतो आणि बऱ्याच दिवसातून आता इकडे घरी येतो आणि मनात म्हणतो की चला तर आता बऱ्याच दिवसातून माझ्या इंदोरी जिलेबीचं माझं दर्शन होईल। तेव्हा आता समोर सुप्रिया आणि जयू-आत्या बसलेलेच असतात आणि तो आता आवाज देत म्हणतो की म्हटलं येऊ का आत। तेव्हा आता राकेशला बघून सुप्रिया आणि जयू-आत्या दोघींना खूप आनंद होतो। जयू-आत्या तर म्हणते की अरे वा राकेश, अहो या ना आतमध्ये। तेव्हा आता राकेश आत येतो आणि सुप्रियाला नमस्कार काकू असं म्हणतो, खूप दिवसातून आपण भेटलो असे पण म्हणतो। तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हो ना, आपली भेट झाली आणि तुम्ही अचानक असे इंदोरला निघून गेलात। तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो कामच तसे निघाले होते, परंतु हे बघा इंदोरला मात्र संजय काकांनी इतका छान माझा असा पाहुणचार केला आणि चहा तर इतका छान करतात, त्यांनी मला घरीच थांबवून घेतलं होतं। हे ऐकून आता सुप्रिया आणि जयू-आत्या खुश होतात। तर सुप्रिया म्हणते की हो त्याबद्दल ते मला म्हणालेत आणि हे बघा राकेशजी, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मनापासून तुमचे थँक्स बर का। हो तुमच्यामुळे आज आमच्या घरावरील खूप मोठं संकट हे दूर झालं हो। राकेश हा आऊपणाचं आव्हानतो आणि म्हणतो की काकू हे बघा, मी खरंच काही इतकं मोठं काम नाही केलं हो, त्याचं श्रेय प्लीज तुम्ही मला देऊ नका हो। आणि खरंच मला तुम्ही असं म्हटल्यानंतर खूप अवघड वाटतंय। तेव्हा आता जयू-आत्या म्हणते की अगं सुप्रिया, त्यांचं कामच असं आहे आणि मन सुद्धा असं आहे की कधी ते स्वतः काम केलं तर त्याचं क्रेडिट मात्र ते घेत नसतात स्वतःला। तेव्हा आता राकेश अगदी भोळेपणाचा भावडेपणाचा आव आणतो आणि आता सुप्रिया समोर मुद्दा म्हणतो, अहो आत्या, कधीही मी क्रेडिट घेण्यासाठी काम तर करतच नसतो, आपल्या माणसांसाठी मी आपुलकीच्या नाती हे सर्व करतो। तर जयू-आत्या म्हणते की हो आपल्या माणसांचं तर आहेच हो। आणि तेवढ्यात मात्र आता नम्रता बाहेर येते, राकेशला बघून विचारते की राकेशजी, अहो तुम्ही केव्हा आलात। तेव्हा आता राकेश म्हणतो की नम्रताजी, अहो मी तर आज सकाळी आलो आणि तुम्ही कशा आहात बरं। तेव्हा आता नम्रता खुशून हसते आणि मजेत आहे असं म्हणते। तेव्हा आता राकेश ईश्वरी दिसत नाही म्हणून लगेच आता ईश्वरी बद्दल विचारतो की ईश्वरी कुठे दिसत नाही हो। तेव्हा आता नम्रता म्हणते की थांबा मी बोलावते आणि ती लगेच ईश्वरीला आवाज देते की ईशू, आणि तयार होत ईश्वरी आता धावतच बाहेर येते आणि राकेशला बघून तिला सुद्धा आनंद होतो। तर राकेश लगेच उठून उभा राहतो। ईश्वरी विचारते की राकेशजी, अहो तुम्ही इंदोरवरून केव्हा आलात। तेव्हा आता राकेश खुशून म्हणतो की अहो आज सकाळीच आलो, परंतु एक गोष्ट मात्र मी ठरवली, कारण पुढच्या वेळेस जेव्हा मी इंदोरला जाईल तेव्हा एकटा नाही जाऊ शकत, मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सोबत। ते ऐकून आता जयू-आत्याला तर खूपच आनंद होतो। तेव्हा आता जयू-आत्या म्हणते की हो ना, अहो नक्की जा आणि हे बघा सगळं काही फिरून या। तेव्हा आता ईश्वरी खुशून म्हणते की आमच्या आत्याने तर टूरचा प्लॅनच करून टाकला। तेव्हा आता सर्वजण खुशून हसत असतात। त्यानंतर आता राकेश ईश्वरीसाठी एक छान असं कानातील जे गिफ्ट घेऊन येतो तर ते ईश्वरीला दाखवतो आणि म्हणतो की ईश्वरीजी हे तुमच्यासाठी आणलं। आता मुद्दाम ईश्वरीला आणि ईश्वरीच्या घरच्यांना खुश करून घेण्यासाठी आता त्याचा हा सर्व प्लॅनिंग असतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी। तेव्हा राकेश म्हणतो की हो। तर सुप्रिया आता खुश होत आता जयू-आत्याकडे बघून हसते। जयू-आत्या तर तयारच असते, ती तर अगदी खुशच असते। तर ईश्वरी विचारते की माझ्यासाठी का आणलंस। तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो काय झालं, कारण मी घेत असताना ते मला दिसले आणि खरंच मला ते खूप आवडले आणि तेव्हा मी विचार केला की मी कोणासाठी घेणार म्हणून, मग अचानक तुम्ही आठवलात आणि तेव्हा मला असे वाटले की चला मग तुमच्यासाठी घेऊ, म्हणून मी तुमच्यासाठी हे घेतले। तेव्हा मात्र आता जयू-आत्याला तर खूप हसू येत असते। तेव्हा राकेश आता सुप्रियाला विचारतो की काकू पण तुम्हाला चालेल ना मी ईश्वरीला गिफ्ट दिले तर। सुप्रिया म्हणते की हो चालेल ना। तर सुप्रिया आता खुणावून ईश्वरीला ते गिफ्ट स्वीकारायला सांगते। तर ईश्वरी आता आईचं ऐकते आणि राकेशकडून ते गिफ्ट घेते आणि राकेशला थँक्यू असं म्हणते। तेव्हा आता राकेश म्हणतो की अहो उघडून तर बघा। तेव्हा ईश्वरी तो बॉक्स खोलते आणि त्यात मस्त कानातील असतात। तर ईश्वरी आता ते कानातील बघून अगदी खुश होत म्हणते की अरे वा बडी आहे तर हे कानातील, आणि ती खुश होत नम्रताला दाखवते की नम्रता ताई अग बघ ना,
आणि आईला सुद्धा दाखवते आणि खुश होत ती राकेशजीला म्हणते की राकेशजी अहो मला खरंच खूप आवडले। तेव्हा आता जयू आत्या लगेच म्हणते की राकेशजी अहो तुम्ही जेवायलाच बसा, सगळं काही तयार आहे। तर लगेच आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे मी लगेच आता फ्रेश होऊन येतो। तेव्हा आता इशू म्हणते की आई मी ठेवून आलेच आणि नम्रता आत जाते। तेव्हा आता जयू आत्या लगेच सुप्रियाला म्हणत असते की सुप्रिया बघितलंस ना अगं राकेशने किती प्रेमाने ईश्वरीसाठी ते कानातील आणले म्हणून, आणि आता सुद्धा जे काही घडलेलं आहे तर ते तुझ्या डोळ्यासमोर घडले। मग बघ ना फक्त इशूसाठी आणले तर नमूसाठी काहीच आणले नाही, म्हणजे हे कानातील बघितल्यानंतर राकेशला इशूच का आठवली असेल बरं। तेव्हा मात्र आता सुप्रिया सुद्धा अगदी खुश होते कारण राकेश आणि ईश्वरी हे दोघं एकत्र यावे असे आता तिला सुद्धा वाटायला सुरुवात होते। त्यानंतर मात्र आता इकडे सुभद्रा आजी देवी आईला हात जोड देवी आईला म्हणते की आई अगं तुझीच खरंच कृपा असल्यासारखं एकदा मला ते पत्र सापडले आणि ते पत्र वाचून चिंटू पूजेसाठी तयार झाला, आणि जेव्हा मात्र आता उद्या ही चिंटू आणि लावण्या या दोघांच्या हाताने पूजा होईल तर त्यांच्या मात्र 7 जन्माच्या साथीवर शिक्का मुहूर्त होणार। आणि आई ही सगळी तुझीच कृपा आहे, तूच तर हे सगळं घडून आणतेस ग। मी गुरुजींना सगळं काही सांगून ठेवलेलं आहे, उगाच अविनाश आकाश वगैरे यांना काही कळायला नकोय, आणि उगाच जर चुकून कोणी बोलून बसले तर नाहीतर चिंटू हा रागवेल, त्यामुळे आता यापुढे कोणतीही रिस्क मला घ्यायला नकोय। आणि हे बघ आई तुमची कृपा सगळ्यांच्यावर असून दे, म्हणून आता सुभद्राजी हात जोडते। त्यानंतर आता इकडे अंजली काही कपडे आपल्या रूम मध्ये आवरत असते तर तेथे अर्णव येतो। अर्णव आता ताईकडे बघत असतो, आता अंजली रागवलेली असते। तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय ताई रागवली आहेस का? तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की काय रागवता फक्त तुलाच एकट्याला येते का? तेव्हा अर्णव आता कान पकडून ताईला सॉरी म्हणतो। तेव्हा आता अंजली म्हणते की अरे एक अख्खा दिवस उलटून गेला आणि तेव्हा तुला कुठे स्वतःची चूक समजली, तेव्हामुळे आता मला तुझ्याशी नाहीच बोलायचं। तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई अगं बोल ना प्लीज बोल ना ग। आता अंजलीला खुश करण्यासाठी अर्णव म्हणतो की तुझ्या आवडतं फूड खाण्यासाठी तुला घेऊन जाऊ का, तुला शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ का? परंतु अंजली म्हणते की चिंटू मला तुझ्याशी नाहीच बोलायचं। तेव्हा अर्णव म्हणतो की ताई हे बघ आता मला रडू येईल बर का। तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की रड ना बघूयात तरी अर्णव राजशिर्के कसा रडतो ते। तेव्हा आता अर्णव खरोखर आता खाली बसतो आणि तो रडत असतो। तेव्हा मात्र आता ताईला इतकं वाईट वाटतं, ताई म्हणते की चिंटू अरे उठ, तू खरंच रडतोस का? अरे उठ रडू नको, म्हणून अंजली त्याला हाताला धरते आणि त्याला उठून वर बसवते। अरे मी तुझी गंमत केली चिंटू, अरे रडायला काय झालंस तू? तेव्हा अर्णव म्हणतो की ताई अगं मला माहिती होतं की तुला माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकणार, म्हणून मी सुद्धा तुझी गंमत करत होतो, म्हणून अर्णव हसतो आणि रडण्याची गंमत करत असतो। तेव्हा अंजली त्याला अगदी लहान मुलासारखं मारत असते की चिंटू काय रे तू ही गंमत कर। तेव्हा आता अर्णव म्हणतो की अगं ताई तुझा हात लागतोस, इतकं जोरात नको मारूस, आणि काय ग आई ताई कसा आहे तुझा हात, खरंच खूप लागतो। तेव्हा अंजलीला हसू येते, अंजली आता त्याला सॉरी म्हणते आणि अंजली त्याच्या मिठीत येते आणि त्याला म्हणते की परत तू असं करू नकोस। तेव्हा अर्णव पुन्हा सॉरी म्हणतो। त्यावरती आता अंजली म्हणते की चिंटू जर कुठली गोष्ट तुझ्या मनात नसेल तर मी ती नाही होऊन देणार, अगदी गुड प्रॉमिस तुला। आणि हे बघ मला माहिती आहे की आजी खूप हट्टी आहे, परंतु तू नको काळजी करू, आपण शांतपणे तिच्याशी बोलूयात आणि तू सुद्धा काळजी वगैरे करू नको, यातून नक्की काही ना काही मार्ग तर निघेल। त्यानंतर अंजली विचारते की अरे बाय द वे ईश्वरी ग्रेट आहे ना? तर अर्णव म्हणतो की काय तिचा विषय आता इथे मध्येच कशाला निघाला बरं? म्हणजे हे बघ ना, अरे तिने आपल्याला किती छान फोटो फ्रेम दिली, आणि हे बघ मामा मला म्हणाला होता कारण ईश्वरीने त्याला विचारले होते की आपले काही फोटोज आहेत, आणि त्या सगळ्या फोटोमध्ये तिने आपल्या तिघांचा एक फोटो निवडला आणि त्या फोटोची छान अशी फ्रेम तिने आपल्याला करून गिफ्ट दिली, मग तुला ही फ्रेम आवडली का? त्यावर आता अर्णव म्हणतो की हो आवडली, खूपच आवडली। तेव्हा आता अंजली असं बोलता बोलता परत सॉरी म्हणते। तर अर्णव विचारतो की काय झाले? अंजली म्हणते की तुला ईश्वरीचा विषय काढल्यानंतर नाही आवडत ना? तेव्हा आता परत म्हणते की अरे पण खरंच ईश्वरी छान आहे ना? तेव्हा अर्णव फक्त मान डोलावतो तर अंजली गालातल्या गालात हसत असते आणि तो अंजलीला म्हणतो की ताई अगं उद्या मी पूजा करतो। तर अंजली विचारते की काय बोलतोस? तर अर्णव म्हणतो की हो आईसाठी। तेव्हा अर्णव म्हणतो की अगं आजीने तुला आईच्या लेटर बद्दल काहीच सांगितले नाही का? अगं हे बघ अगं आईने जेव्हा ती खूप आपण लहान होतो तेव्हा मुंबईला आल्यानंतर तिने एक आईसाठी आजीसाठी लेटर लिहिले होते, तेव्हा त्या लेटर मध्ये जे जे काही वाचलेले आहे की आपण जेव्हा मुंबईला आईसोबत आलो होतो तेव्हा खूप खरेदी केली होती, तू तर खूप काही बावल्या घेतल्या होत्या, आणि तेव्हा आई जेव्हा
इकडे आली होती तेव्हा एका शिव पार्वतीच्या मंदिरात गेली होती आणि तेव्हा आता आई त्या महादेवाच्या मंदिरात असे म्हणले होते की माझा चिंटू ही प्रथा पुढे चालू ठेवे, त्यामुळे आईच्या इच्छेसाठी ही प्रथा मी आता चालू ठेवणार आहे, पूजेला मी उद्या तयार आहे। तेव्हा आता अंजली खुश होऊन आता अर्णवच्या मिठीत येते आणि गुणी माझा भाऊ असं म्हणते। आता मिठीत असताना अंजली मनात विचार करते की बहुतेक चिंटूला ही माहिती नाही की त्याला ही पूजा लावण्यासोबत करायची आहे म्हणून। त्यानंतर आता इकडे ईश्वरी साडी वगैरे घालून पूजेला तयार होऊन निघते। आईला आवाज देते की आई अगं निघते मी। आता ईश्वरीतील साडीतील रूप बघून आता सुप्रिया खूपच खुश होते आणि इशू अगं खरंच किती गोड दिसते माझी लेक, आणि काय ग इशू इतकी छान तयार होऊन का चाललीस तू आज असं विचारते। काही कार्यक्रम आहे का त्यांच्या घरी? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं ही पूजा देवळामध्ये आहे तर घरी नाही। त्यावर आता सुप्रिया मित्र म्हणते की अगं बरं झालं त्या निमित्ताने तुला सुद्धा देवाचे आशीर्वाद मिळतील। आणि इशू अगं तू आजींना त्या कामाबद्दल बोललं का तुला नाही जमणार म्हणून? तेव्हा आता इशू म्हणते की आई मी बोलायला गेले होते परंतु ते मला नाही जमले। तेव्हा आता सुप्रिया विचारते की काय झाले? आजी इतक्या उत्साहात होत्या की म्हणून त्यांचं मन मला मोडावंसं नाही वाटलं, आणि जर आपण काही निगेटिव्ह उगाच बोललो तर त्यांना वाईट वाटेल, त्यामुळे जरा मी गप्पच बसले। त्यावर आता सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे तू जास्त विचार करत बसू नको, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं। तेव्हा आता इशू म्हणते की काय माहिती? तर सुप्रिया म्हणते की काय माहिती म्हणजे काय इशू, तू बोलण्याचा प्रयत्न तर केला होतास ना, आणि हे बघ आता नाही जमले म्हणजे देवाच्याच मनामध्ये नाही असं समज। आणि तेवढ्यात नम्रता बाहेर येते। इशूला बघून आता नम्रता खुशून म्हणते की आई अगं आपली नमू किती छान दिसते। तेव्हा सुप्रिया खुशून म्हणते की हो ना अगं ती देवळात चालली पूजेसाठी। नम्रता विचारते की आई पण ह्या पूजेचं इतकं महत्व का असतं? तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की अगं नमू या दिवशी शिव पार्वतीची एकत्र अशी प्रत्येक ठिकाणी पूजा केली जाते। तेव्हा आता इशू विचारत असते तर नमू म्हणते की इशू अगं पूजेचा इतका विचार करायचा नसतो, अगं तुझी नेहमीचीच बडबड बंद झालेली आहे आणि इशू इतकी गप्प आहे, मग आई अगदी चुकल्यासारखं वाटतं की नाही? तेव्हा आता सुप्रिया इशूकडे बघत हो ना असं म्हणते। त्यावर आता नमू विचारते की इशू अगं अजून काही झालेलं आहे का? त्यावर आता इशू म्हणते की नाही काहीच नाही। तर सुप्रिया म्हणते की इशू अगं बाळा नको इतका विचार करूस, आता तू पूजेला चालली मग प्रसन्न मनाने जा। तर नम्रता म्हणते की छान असा आशीर्वाद तू शंकर पार्वतीचा घेऊन ये। तेव्हा आता इशू मनातून खूपच बेचैन असते। ती मनात म्हणते की अरे माहिती नाही परंतु आतमधून मला का असं वाटतं मी काहीतरी चुकीच्या गोष्टीत अडकते म्हणून, आणि आजचा दिवस मात्र काहीतरी वेगळाच असणार आहे। तेव्हा आता सुप्रिया इशूला विचारते की अगं काय कसला विचार करते? इशू म्हणते की आई अगं काही नाही मी निघते आता उशीर होतोय। तेव्हा आता इशू निघून जाते तर आई तिला सांभाळून जा असं म्हणते। त्यानंतर आता इकडे राजशिर्केंच्या घरी आता वल्लरी तयार होते आणि आजीला म्हणते की आई अहो अजून सगळे का आले नाहीत? आणि तेवढ्यात राकेश आणि अंजली तयार होऊन बाहेर येतात। तेव्हा आता आजी दोघांना म्हणते की खरंच आज तुम्ही दोघं जोडीने खूप छान दिसतात, आणि त्या दोघांना म्हणते की आज जोडीने मात्र तुम्ही पूजा करा आणि महादेव पार्वतीचा आशीर्वाद घ्या। तेव्हा आता राकेश खुशून हो असं म्हणतो तर अंजली म्हणते की चिंटू नाही आला, आणि तेवढ्यात अर्णव तयार होऊन बाहेर येतो। तेव्हा आता अर्णव खूप छान दिसत असतो आणि तेवढ्यात अंजली सुद्धा सात्विकासारखी साडी वगैरे घालून तयार होऊन येते। अर्णव खाली आल्यानंतर आजी म्हणते की खरंच अरे वा खूप छान दिसतो, सगळेच छान दिसतात। अर्णव म्हणतो की चला निघायचं का, म्हणून ते आता जायला निघतात। तोच समोर लावण्य दिसते आणि लावण्याला बघून सर्वांना आनंद तर होतो परंतु चिंटूला राग येतो आणि आजीला नमस्कार करते असं बोलून आजीच्या पाया पडते। तेव्हा आजी तिला छान आशीर्वाद देते आणि अर्णव मात्र रागाने लावण्याकडे बघत असतो। तेव्हा आता लगेच वल्लरी म्हणते की अगं बाई लावण्या अगं तुझ्याकडे बघितलं आणि सात्विका ताईच आल्याचा भास होतोय, थोडी मोठी टिकली तू लावली असती तर अगदी सात्विका ताईंसारखीच लावण्य तू दिसली असती। तेव्हा आता अर्णवला राग येत असतो तर लावण्य अर्णव समोर येते आणि अर्णवला विचारते की काय रे कशी दिसते मी, तू तर काहीच बोलला नाहीस। तेव्हा अर्णव रागाने म्हणतो की मी काहीतरी बोलावं म्हणून तू ही सर्व केलेस ना, आणि हे बघ लावण्य असले ट्रिक्स माझ्यावर काम नाही करत। लावण्य म्हणते की मी असं का करेल? तेव्हा आता अर्णव खूपच भडकलेला असतो। लावण्य म्हणते की प्लीज तू असा विचार करू नको, खरंच यातील मला काही माहिती नव्हतं, म्हणजे माझा गेटअप हा सात्विका आंटीच्या लुकशी मॅच करतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं। अरे मला वाटलं फक्त मी साडी नेसावी म्हणून मी तयार झाले, त्यात दुसरं माझं अटेन्शन काही नव्हतं। तेव्हा आता हे ऐकून राकेश मनात म्हणतो की लावण्या अगं मानलं पाहिजे, तुला वाटलं होतं पण त्यापेक्षा तू जास्तच हुशार निघालीस।
अर्णवला समजावते की हे बघ चिंटू, अरे हा योगायोग आहे, नुसता योगायोग नाही तर देवी संकेत आहे, फक्त आपण तो कसा समजून घेतो हे आपल्यावर असते. आणि हे बघ, लावण्याने काही गुन्हा वगैरे नाही केला तुला इतकं चिडण्यासाठी. आजी लगेच अंजलीला विचारते की विषय बदलवते की तू महादेवासाठी बेलपत्र आणि पार्वतीसाठी गजरा वगैरे घेतलास ना. तर अंजली म्हणते की हो. तर आजी म्हणते की चला निघा, आता उशीर होतोय. अर्णव आता निघायला तयार होतो. तर आजी म्हणते की लावण्य तू सुद्धा जा. लावण्य तर खुश होऊन निघते, परंतु अर्णव म्हणतो की एक मिनिट, लावण्य देवळामध्ये काय येते. तर आजी म्हणते की का म्हणजे तिला पूजा करायची आहे म्हणून ते येते. अर्णव म्हणतो की मी कन्व्हेन्स होतो. तर आजी म्हणते की अरे तुला त्यात काय इतकं कन्व्हेन्स होण्यासारखं. अर्णव म्हणतो की मग ती माझ्या बरोबर पूजेला काय येतेस. अर्णव स्पष्ट शब्दात म्हणतो की मी लावण्याला ओळखतो, पूजाचा आणि लावण्याचा काही संबंध नाही. आजी म्हणते की अरे माणूस बदलू शकत नाही का, अरे तिला पूजा करावीशी वाटते, मग तू तिच्या श्रद्धेच्या आड काय येतोस. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ, मी कुणाच्या श्रद्धेच्या आड येत नाही, तर ही फक्त आपल्या फॅमिलीची पूजा आहे. मग फॅमिलीच्या पूजेमध्ये लावण्य काय करतेस. अंजली आता चिंटूला समजावते की अरे येऊन दे तिला. राकेश सुद्धा समजावतो की अरे आजी इतकं म्हणतात, पूजा करणं किंवा न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि हे करून कुणाचं काही नुकसान होणार नाही, त्यामुळे येऊन दे तिला. आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सर्वजण मंदिरात येतात. तेव्हा मात्र आता अंजली ही ईश्वरीला शोधत असते. तर राकेश विचारतो की तू कुणाला शोधतेस. तर आता अंजली म्हणते की ईश्वरीला. अंजली म्हणते की मागाशीच आली. तर लावण्याला ते ईश्वरीचं नाव ऐकून खूप राग येतो, ती मिडल क्लास येथे आली कशाला असे. तेवढ्यात आता राकेश मुद्दाम तेथून फरार होण्यासाठी लगेच म्हणतो की मला एक महत्वाचा कॉल येतोय, मी तेवढा कॉल घेतो, तोपर्यंत तुम्ही पुढे व्हा, तोपर्यंत मी येतोच. आणि मुद्दाम तो फोनवर वेगळंच काहीतरी बोलत तेथून जायला निघतो. समोर मात्र ईश्वरी त्याला दिसते आणि ईश्वरी मात्र आता राकेशला पाहते. राकेशला बघून आनंद होतो आणि ती राकेशला आवाज देते. तेव्हा आता राकेश तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, आता ईश्वरी आणि राकेश हे सगळे समोर समोर येतील का, तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.